सरस्वती, मी मंदिरात जाऊन येतो ग. सर्वपद्याळने पत्नी सरस्वतीला आवाज देऊन सांगितले. बंगालमधील चंद्रगिरी गावात एक सर्वपद्याळ नावाचा सद्भक्त राहत होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अतिरूपवती असून मोठी सद्गुणी स्त्री होती, पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दुःखी असे. अनेक नवसह्यस करून झाले, परंतु सर्वपद्याळ व सरस्वतीला काही पुत्रसंतती झाली नाही. एक दिवस श्री मच्छिंद्रनाथ हे फिरत फिरत त्या गावी आले असता त्या घरी भिक्षेकरिता गेले. त्यांनी अंगणात उभे राहून अलख अशी हाक मारली आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यांना आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. परंतु सरस्वतीच्या चर्येवरून ती दुःखी असल्याचे श्री मच्छिंद्रनाथांनी जाणले व तीच दुःखाचे कारण विचारले. तेव्हा सरस्वतीने आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे त्यांना सांगितले आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्यांनी सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन निज. हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा. साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय. तो तुझ्या उधरी येईल. त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन. तेणेकरून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठले असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यांना विचारले. तेव्हा मी 12 वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले. सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही 5-7 बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तूनेही आपल्या वेळी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानपोड्या बाब्याने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे, असल्या धुळीने का पोरे होतात. तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे. आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. हे कानफाटे साधू फार भयंकर असतात. विभूती खायला घालून माशी किंवा असे काहीतरी करून पळवून नेतात आणि रात्री परत स्त्री करून तिचा उपभोग घेतात. अशा तऱ्हेने त्या बायाने तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरी गेली व गोठ्याजवळ केरकचरा शेण वगैरे टाकण्याची जी खांच होती त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने असे करता 12 वर्षे पूर्ण झाली. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. मुलगा कुठे आहे नाथांनी विचारले. मला मुलगा झालाच नाही तिने सांगितले. खोटं बोलू नकोस. त्या भस्माचे काय झाले नाथांनी प्रश्न केला. तेव्हा घाबरून जाऊन तिने मी ते शेण टाकण्याच्या जागी नेहून टाकले. योगीराज मला क्षमा करा असे म्हणून गयावया करू लागली. तिचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथांना तीव्र खेद वाटला. मला ती जागा दाखव ते सावित्रीस म्हणाले. तिने नाथांना ती जागा नेहून दाखविली. हे प्रतापवंत हरिनारायणा, सूर्यसुता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये. गुरुराया, मी इथं आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा. मच्छिंद्रनाथांनी लगेच खांच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले, अस्त्रविद्येतही निपुण केले. असेही म्हणतात की मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ बेले व त्यांनी हाक मारली, चलो गोरख. त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले, आदेश. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलास घेऊन गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला. योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्धसिद्धांत पद्धती, अमनस्क योग, विवेकमार्तंड, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शके 1710 पर्यंत सर्व नवनाथ प्रगट रूपाने फिरत होते. नंतर ते गुप्त झाले. गिरनार पर्वतातील श्री दत्तात्रयांच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. 84 सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. नाण्याच्या एका बाजूस त्यांचे नावही आढळते. महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ ही त्यांची तपभूमी असल्याचे म्हटले जाते.